मोदी साहेब यांचं मी आभार मानते की ते देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा त्यांनी मान मिळवलेला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे। त्याचप्रमाणे आपल्या कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय राणेसाहेब यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल सुद्धा मी त्यांचे सुद्धा आभार मानते। आता कालच अर्थ संकल्प जाहीर झालेला आहे आणि आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आपले अर्थसंकल्प मंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतनं जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण योजना, ही योजना महिलांसाठी सादर केलेली आहे आणि त्या योजनेचा आज आपल्या सर्वसामान्य महिलांना चांगल्या प्रमाणात लाभ होणार आहे। ती प्रत्येक महिलेला दर महिन्याला तिच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत। फक्त त्याच्यासाठी 2.5 लाख ही त्यांची उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये ही त्यांची उत्पन्न क्षमता लागणार आहे आणि त्यांचं स्वतःचं असं अकाउंट लागणार आहे। त्याप्रमाणे 21 वर्ष ते 60 वर्षाच्या महिलांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत। आपल्याकडे अन्नपूर्णा योजना म्हणून नवीन योजना एक कार्यान्वित होत आहे की ज्या योजनेमुळे ज्या शेतकरी कुटुंबाला 3 सिलेंडर आहेत ते 3ही सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। त्याच्यामुळे महिलांचा जो आपण बघतच आहोत की पर्यावरण पोषकसाठी महिलांना आज आपण त्यांचे 2 हातांना रोजगार निर्मिती व्हावा आणि त्यांचे उत्पन्नाचा स्तर उंचावावा म्हणून आता जे बचत गट 6 लाख बचत गट आपल्याकडे कार्यान्वित आहेत, तर आता त्या बचत गटांचे 7 लाखांपर्यंत त्या बचत गटांनाचं आपण नवीन निर्माण करणार आहोत। त्याचप्रमाणे महिलांसाठी पिंक रिक्षा 17 शहरांमध्ये पिंक रिक्षा महिलांना देताना सरकार त्या महिलांचे आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना अनुदान सुद्धा उपलब्ध करून देणार आहे। एकूण जे 1,500 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत, तर त्या एकूण 95 लाख महिला ह्या आपल्या या योजनेचा लाभ घेणार आहेत आणि आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1.5 लाखाच्या वर महिला आहेत की ज्या या योजनेचा लाभ घेणार आणि फक्त आपल्या कणकवली तालुक्यामध्ये 14,700 महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत। आपले पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक योजना महिलांसाठी कार्यान्वित झालेल्या होत्या आणि त्या तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचलेल्या होत्या। जसं की आपली मातृवंदना योजना असेल, मातृवंदना योजनेची आजपर्यंत 95,000 महिलांनी लाभ घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता जी ही नवीन योजना आहे, तर ही नवीन योजना जी आहे ती आपल्या तालुक्यामध्ये सन्माननीय नितेशजी राणे साहेबांच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावागावामध्ये एक प्रशिक्षण घेणार आहोत आणि ज्या लाभार्थी महिला आहेत त्या महिलांची आपण एक यादी तयार करणार आहोत आणि ह्या सर्व यादी एकत्र करून या आपण जिल्ह्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि अनेक योजना ज्या आहेत महिलांसाठी आता ज्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या आहेत त्या आपल्या सर्व योजना आत्तापर्यंत ज्याप्रमाणे आपल्या कार्यालयामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे हा एक उपक्रम आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। लाख महिला ह्या लखपती दिदी म्हणून सुद्धा त्यांचं योजनेअंतर्गत त्यांची नावं येणार। ही जी योजना आहे ती जुलैपासनं चालू होणार आहे, म्हणजे 1 जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार। म्हणजे आपल्याला 30 जुलैला महिलांच्या अकाउंटमध्ये म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या अकाउंटला आपल्याकडनं 1,500 रुपये जमा होणार आहेत। तर त्याच्यासाठी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या अंडर आपण सर्वजण प्रत्येक गाव टू गाव ही योजना आपण राबवणार आहोत। जे फॉर्म असतील ते त्याच वेळी ज्यावेळी आपण त्यांच्या गाववाईज आपण जाणार तिथेच आपण त्यांचे फॉर्म भरले जाणार आहेत। फक्त अट एवढीच आहे की त्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असावं आणि त्या ज्या महिला लाभार्थी असतील तर त्यांचं बँकमध्ये अकाउंट असायला हवं। निधी योजना ह्या सुरुवात केलेली आहे आणि प्राची तावडे मॅडम या आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या ड्रोन दिदी आहेत आणि त्यांचं काम चालू झालेलं आहे। म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या ड्रोन दिदी प्राची तावडेंची नियुक्ती झालेली आहे। ही योजना आहे ही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अंगणवाडी सेविका
आशा सेविका, ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि हे आपल्याला जशा आपल्या इतर योजना ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवतात तशी ही सर्व जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे आणि त्यांना सर्वांना सपोर्ट म्हणून आम्ही सर्वजण असणार.